नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही असे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहेत. ते पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. लोकसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? ओम बिर्ला यांची मित्रांनो या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षपदी यापदी निवड झाली. कोणाची? ओम बिर्ला यांची. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण बनले आहेत? लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत? तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. कोण? राहुल गांधी. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारण्यात येणार आहे? तर अयोध्या या ठिकाणी मित्रांनो जागतिक दर्जाचं जे काय मंदिर संग्रहालय ते उभारण्यात येणार आहे. भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेलं खालुबार युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे लडाख या ठिकाणी स्थित आहे बघा. कुठं? लडाख या ठिकाणी हे स्थित आहे. अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर जॉर्डन या ठिकाणी मित्रांनो आयोजित करण्यात आली होती. कुठं? जॉर्डन या ठिकाणी. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला? तर 26 जूनला मित्रांनो हा साजरा करण्यात आला. कधी? 26 जूनला. 43व्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्सचं आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? मित्रांनो हे फ्रान्समध्ये करण्यात आलं आहे. कुठं? फ्रान्स. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने घेतलेल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जे काही चोपडा बस स्थान आहे त्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे बघा? तर जळगाव याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? जळगाव. देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली आहे? तर जे पी नड्डा यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झाली. कोणाची? जे पी नड्डा. पुढचा प्रश्न मित्रांनो. विश्व शिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे? तर श्रीनगर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. काय? श्रीनगर. कोणत्या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली? तर बघा कोझिकोड याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. कोझिकोड याचं करेक्ट आन्सर आहे बघा. भारत आणि कोणत्या देशामध्ये ई मेडिकल व्हिसा सेवा सुविधा सुरू करण्यात आलेली आहे? तर भारत आणि बांगलादेशमध्ये मित्रांनो ही सेवा चालू करण्यात आली बघा. ई मेडिकल व्हिसा. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जी के आणि चालू घडामोडी पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा 1000 लाईक आहे. 1000 लाईक तुम्ही नक्की पूर्ण करणार आणि लगेचच्या लगेच टच करून ठेवा मित्रांनो. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर चीन हा देश मित्रांनो हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार बघा पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील फक्त 149 रुपयाला या ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत अभ्यास होईल. यामध्ये महत्त्वाच्या योजना, मिशन चंद्रयान, क्रीडा घडामोडी सगळं काय आपल्याला मिळणार आहे. फोनपे गुगल पे नंबर आपला 827555 8283 ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये मिळतील किंवा हा जो काही QR कोड दिसतो हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट पाठवून द्या. लगेच तुम्हाला ह्या PDF त्वरित व्हॉट्सअपला मिळतील. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी शेअर केल्या जातील. त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. कारण की कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही आपले व्हिडिओ झाले असतील बघा IMP टॉपिकवरची त्याच्या सगळ्या PDF असणार आहेत. GK पण असणार आहे आपल्याला यामध्ये रिव्हिजनसाठी. त्यामुळे अवश्य तुम्ही या PDF घ्या. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मार्कमध्ये वाढ होईल. कारण की पैसा आपण कधी पण कमवू शकतो परंतु गेलेली वेळ आणि भरती पुन्हा पुन्हा होत नसते. त्यामुळे लगेच आपल्याला PDF ह्या घ्यायच्या आहेत. गुप्तचर विभाग IBचे प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे? तर 1 वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो. भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज जैन यांची भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा. वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेमध्ये एकेरी विजेतेपद पटकावणारी महिला कोण आहे? तर याचं करेक्ट आन्सर बघा श्रीजा अकुला ही बघा विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली बघा. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय सेनाच्या उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर NS राजा सुब्रमणी. लक्षात ठेवायचं आहे. NS राजा सुब्रमणी यांची भारतीय सेनेच्या उपप्रमुखपदी बघा या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा. सार्वजनिक परीक्षा 2024च्या कायदा देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? तर सार्वजनिक परीक्षा 2024चा जो काही कायदा आहे हा आपल्या देशामध्ये 21 जून 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. 21 जून 2024 पासून.
कोणाच्या हस्ते, काय प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आलेला आहे बघा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा अमित शहा, याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं आहे अमित शहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? तर ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये मिचेल स्टार्क याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं मिचेल स्टार्क. खालीलपैकी कोणता देश हा जगामधील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे? तर भारत देश आपला ठरलेला आहे बघा. कोणता? भारत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ब्लू प्लॅनेट बघा, ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे? तर IPBES, लक्षात ठेवायचं IPBES ही जी काय कंपनी, या कंपनीला प्रदान करण्यात आले बघा. नीती आयोग, काय प्रश्न बघा, नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात? तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी गरीब लोक राहतात बघा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर पाकिस्तान याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. कोणत्या देशामध्ये? पाकिस्तानमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे बघा. इस्रोने कोणत्या राज्यामधून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? तर कर्नाटक या राज्यामधून मित्रांनो इस्रोने काय केलं बघा, पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी यशस्वी लँडिंग केलेली पहा. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर मित्रांनो हे म्हैसूरमध्ये करण्यात आलेले बघा. कुठं? म्हैसूर या ठिकाणी हे करण्यात आलेले, लक्षात ठेवा म्हैसूर. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2024ची थीम काय आहे? तर बघा लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट ही काय बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक 2024ची थीम आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्स गेम 2024 स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत? तर भारताने यामध्ये बघा 29 पदकं जिंकलेली, म्हणजे किती? 29 पदकं जिंकलेली आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा? तर प्रदीप कुमार कौल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली, लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी प्रदीप कुमार कौल यांची. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? तर गोल्डन थ्रेड या माहितीपटाला मित्रांनो सुवर्णशंख हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर मिनीरत्न श्रेणी 1 हा जो काही दर्जा आहे मित्रांनो हा देण्यात आला आहे. कोणता? मिनीरत्न श्रेणी हा दर्जा देण्यात आला आहे. कोणत्या राज्यामधील सर्व ITI मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर महाराष्ट्रामध्ये याचं करेक्ट आन्सर बघा, महाराष्ट्र. नेक्स्ट आहे बघा, देशामध्ये दरडोई उत्पन्नात खालीलपैकी कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? तर तेलंगणा हे जे काय राज्य मित्रांनो हे प्रथम क्रमांकावरती, लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा. नेक्स्ट आहे बघा, कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स 2024चा सराव पार पडला? तर भारत आणि इजिप्तमध्ये मित्रांनो हा जो काही सराव आहे हा पार पडलेला आहे, भारत आणि. अंतराळावर जो काही खर्च आहे बघा, त्या खर्चाच्या बाबत पहिल्या 10 देशामध्ये भारत हा कितव्या स्थानावरती आहे? तर भारताचा या ठिकाणी 7वा क्रमांक लागतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला पेन प्रिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर अरुंधती रायला बघा या ठिकाणी पेन प्रिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहा. नवी दिल्ली या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली 53वी GST परिषद पार पडली? तर निर्मला सीतारामनचं बरोबर उत्तर बघा. नवी दिल्ली या ठिकाणी निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बघा 53वी GST परिषद पार पडली. पुढचा प्रश्न बघा, WEF, काय प्रश्न बघा, WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2024 मध्ये किती भारतीयांचा समावेश झाला? या ठिकाणी बघा 5 भारतीयांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. किती? 5 भारतीयांचा समावेश झालेला आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली होती? तर आयुष्मान खुरानाच्या या ठिकाणी युथ आयकॉन म्हणून बघा या ठिकाणी निवड केली होती, युथ आयकॉन म्हणून. भारतीय जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला? तर राकेश मोहन याचं बरोबर उत्तर मित्रांनो. कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे? तर राकेश मोहन या भारतीयांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 15वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 हा कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आलेला आहे? तर SGVN लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे बघा. स्मार्ट AI रिसोर्स असिस्टन्स फॉर हेल्थ ही कोणत्या संस्थेकडून लॉन्च करण्यात आलेला आहे? तर WHO म्हणजे काय मित्रांनो? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
तर श्रीजेश यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा, लक्षात ठेवायचं आहे श्रीजेश. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो? तर 6 एप्रिलला मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो, 6 एप्रिलला. फिडेने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे? तर अर्जुन एरिगेसी, लक्षात ठेवायचा हा ठरलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, फोर्ब्सच्या बिलियनियर्स यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी कोणत्या स्थानावरती आहे? तर हे बघा 9व्या स्थानावरती आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 9व्या स्थानावरती आहेत. पुढचा प्रश्न आहे, ASI प्रदर्शन मानकाने प्रमाणित होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर बघा BALOCO, लक्षात ठेवायचं आहे BALOCO ही जी काही कंपनी बघा ही ठरलेली आहे. पुढचं, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो? अशोक कुमारला या ठिकाणी मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. नेक्स्ट बघा, 7 एप्रिल 2024 पासून बॉर्डर मार्च मोहीम हे कोण लॉन्च करणार आहे? तर सोनम वांगचुक हे या ठिकाणी लॉन्च करणार आहे, लक्षात ठेवायचे बॉर्डर मार्च मोहीम. संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर हंसा मिश्राची या ठिकाणी निवड झाली बघा. संघ लोकसेवा आयोगामध्ये हंसा मिश्राची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर निखिल वाघला मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने निखिल वाघ. नेक्स्ट बघा, इंद्रा ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आलं, तर ते कशाच्या संदर्भामध्ये? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा हवामान, लक्षात ठेवायचं आहे हवामान. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर रमेश बैस यांच्या हस्ते मित्रांनो उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? 1 ते 7 एप्रिल दरम्यान बघा अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यात येतो. गोवाच्या जायफळ टॅफी कॅन्डीला पेटेंट मिळाले आहे, तर त्याची प्रक्रिया गोवाच्या ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रामध्ये कोणाच्या नेतृत्वामध्ये विकसित करण्यात आलेली? त्याचं करेक्ट आन्सर बघा डॉक्टर AR देसाई यांच्या जे काही बघा मित्रांनो नेतृत्व आहे बघा यांच्या नेतृत्वामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. हॉकी इंडियाच्या पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा श्रीजेश, लक्षात ठेवा श्रीजेशला या ठिकाणी बघा गोलरक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे. गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर जैसलमेर राजस्थान मध्ये मित्रांनो गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, गमाने नावाचं चक्रीवादळ कोणत्या देशात आलेलं आहे? तर मादागास्कर या ठिकाणी बघा हे आलेलं आहे बघा मादागास्कर. नेक्स्ट फिक्की बघा FCCI लेडीज ऑर्गनायझेशनचे 41वे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? तर जयश्री दास वर्मा मित्रांनो हे बघा 41वे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या इतिहासामधील काय प्रश्न बघा, भारताच्या इतिहासामधील बायकॉम सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण झाली? तर 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्रामधील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळवण्यासाठी कोणतं टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? तर 181 मित्रांनो ही जे काय टोल फ्री हेल्पलाईन आहे ही सुरू करण्यात आली बघा. पंकज अडवाणी हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर बिलियर्ड्स या खेळाशी संदर्भामध्ये पंकज अडवाणी हे नाव संदर्भात आहे. योममित्र काय प्रश्न बघा, योममित्र खालीलपैकी काय आहे? तर हे एक महिला रोबोट आहे. पुढचा प्रश्न बघा, 16व्या या ठिकाणी विचारले 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगारिया हे काय आहेत बघा मित्रांनो 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवायचं आहे. स्वच्छ मुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर, लक्षात ठेवायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे? तर DY पाटील याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो DY पाटील. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा रश्मी शुक्ला, लक्षात ठेवा रश्मी शुक्ला याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटलं जातं? तर बासी मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं.
फू बाई फू काय प्रश्न आहे बघा. फू बाई फू हे जे काय आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे तर विठ्ठल उमाप यांचं बघा. फू बाई फू हे आत्मचरित्र आहे. पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो तर मुंबई अहमदाबाद हा जो काय राजमुकने यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर जव्हार या ठिकाणी मित्रांनो स्थित आहे. कुठं जव्हार या ठिकाणी. मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये मुंबई बरोबर टिंबटिंब येथे आहेत. तर सातपाटी आणि रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भारतामधील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर 182 मीटर आहे बघा. लक्षात ठेवायचं 182 मीटर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे तर 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. किती 1500 रुपये. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता तर 2019 मध्ये रद्द करण्यात आला तर कलम 370 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कलम 370. चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागरा अनंत आमुची ध्येयशक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला वरील काव्यपंक्ती कोलंबसचे गर्वगीत या सुप्रसिद्ध कवितेमधील आहेत. ही कविता कोणाची आहे तर विष्णू वामन शिरवाळकर. त्यांनाच आपण बघा कुसुमाग्रज असं म्हणतो. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न बघा. 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. लक्षात ठेवायचं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. याचं बरोबर उत्तर आहे. सैनिकांना प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही जी काय संस्था आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर दापोडी पुणे या ठिकाणी मित्रांनो हे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतामधील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी न्हावाशेवा. याचं करेक्ट आन्सर बघा. शिवडी न्हावाशेवा. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहेत तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. जगाबद्दल बघा. जगबद्दल घालून घाव सांगून गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत तर दिनमित्र मुकुंदराव पाटील. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला काय बघा मुख्य सचिव आहेत. T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ह्या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं तर जसप्रीत बुमराला या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत तर रश्मी शुक्ला. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान झाली नाही तर शंकरदयाळ शर्मा झालेले आहेत. KR नारायण झाकीर हुसेन सुद्धा परंतु गुलझारीलाल नंदा झालेले नाही. प्रत्येक वर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो तर 21 जून हा जो काही दिवस मित्रांनो हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो पहा. जगामध्ये एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजो हा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे तर मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटलेली नाही. सगळ्यांना या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न मित्रांनो. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो तर होमगार्डचा प्रमुख असतो बघा महासमादेशक. लक्षात ठेवायचे महासमादेशक. पुढचा प्रश्न आहे. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो महसूल विभाग. याचं करेक्ट आन्सर आहे बघा महसूल विभाग. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी. याचं करेक्ट आन्सर आहे पहा कोणतं रत्नागिरी. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर M.S. स्वामीनाथन. जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेली तर मांगीतुंगी. लक्षात ठेवायचं आहे मांगीतुंगी या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मांगीतुंगी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्या संदर्भामध्ये कोणता फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आला तर भारतीय साक्ष अधिनियम हा जो काही कायदा आहे हा अस्तित्वामध्ये आलेला आहे पहा. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे ह्या गुन्ह्याचा शिक्षेचं कलम कोणतं झालेलं आहे तर कलम 103. आता याचं करेक्ट आन्सर आहे कलम 103. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा.
भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार याचं करेक्ट आन्सर आहे पहा. सध्या बहुचर्चित असलेली नीट ही जी काही परीक्षा आहे कशासाठी घेतली जाते? तर मित्रांनो ही वैद्यकीय, लक्षात ठेवायचं, वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतली जाते. तर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या पदाच्या वर्गवारीनुसार या ठिकाणी चौथा क्रम आपल्याला लावायचा आहे. चौथा त्या ठिकाणी बघा डायरेक्ट ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे बघा. शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? तर BPRRD, लक्षात ठेवायचं, BPRRD. नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असं कोणतं चिन्ह आहे? तर हाताचा पंजा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. हाताचा पंजा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. कुंभमेळ्याचं आयोजन दर 12 वर्षांनी केलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला? तर माजी N. श्रीकृष्ण आयोग हा नेमण्यात आला होता पहा. सन 2024चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रवींद्र शोभणे यांना मित्रांनो 2024चा विदा करंदीकर पुरस्कार देण्यात आला आहे पहा. सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभूत केलं? तर दक्षिण आफ्रिकाला या ठिकाणी हरवलेलं आहे फायनलमध्ये. भारत आणि मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे? तर नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलियामधला एक सैन्य अभ्यास आहे पहा. नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोण झालेल्या आहेत? तर सुजाता सौनिक ह्या झालेल्या आहेत. देशामधील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचं नाव काय आहे? तर उग्रम हे नाव आहे. काय? उग्रम. नुकतेच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर आंध्र प्रदेशमध्ये स्टॅच्यू ऑफ जस्टिस हे उभारण्यात आलेलं आहे. सन 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर संदीप रेड्डी वांगाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर सिंधुदुर्गमध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प स्थित आहे. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर विजयालक्ष्मी पंडित ही पहिली महिला राज्यपाल आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, रोलँड गॅरॉस ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर टेनिस याचं करेक्ट आन्सर आहे पहा. काय? टेनिस. ऑलिम्पिक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिस याचं करेक्ट आन्सर आहे. ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? पॅरिसमध्ये होणार आहे. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे बघा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न बघा, चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाडचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आहे? तर फ्रान्स या ठिकाणी बघा सदस्य नाही आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या दिवशी असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला असतो पहा. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये 20 संघांनी या ठिकाणी भाग घेतला होता. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झालेले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो हे लागू झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 ह्या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? तर 18व्या. लक्षात ठेवायचं आहे, 18व्या लोकसभा होत्या. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर मुंबई नागपूर दरम्यान बघा समृद्धी महामार्ग आहे, मुंबई नागपूर. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष आहे. किती? 21 ते 65. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? ती मित्रांनो इस्रायलने विकसित केलेली आहे. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलं जात आहे? तर पालघरमध्ये मित्रांनो हे बांधलं जात आहे. कुठं? पालघर जिल्ह्यामध्ये. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल प्रदेशचे मित्रांनो मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. गुगल कंपनीच्या CEO नाव काय आहे? तर सुंदर पिचाई मित्रांनो गुगलच्या CEO नाव आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या काय प्रश्न आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेमधील पहिला शिलालेख हा कुठे आढळला? तर कर्नाटकमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. अटल सेतू काय प्रश्न आहे बघा. अटल सेतू हा मुंबईचा
6 लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर नवी मुंबई याचं करेक्ट आन्सर बघा, नवी मुंबई. पुढचा प्रश्न आहे 66व्या महाराष्ट्र केसरी 2024 मध्ये विजेता कोण आहे? तर सिकंदर शेख याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवायचं आहे, सिकंदर शेख. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर तमिळनाडूमध्ये मित्रांनो जल्लीकट्टू हा आयोजित केला जातो. कुठं? तमिळनाडूमध्ये. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली आहे. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं राज्य ठरलेलं आहे. महाराष्ट्रामधील देवळाली येथील अग्नि वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये हा पार पडलेला आहे, भारत आणि सिंगापूर. व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? तर आपल्या भारत देशाला. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलं. तर जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आलं? तर 15 ऑगस्ट 2019 याचं करेक्ट आन्सर आहे, 15 ऑगस्ट 2019. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचं प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे? तर संयुक्त राष्ट्र महासभा याचं करेक्ट आन्सर आहे, संयुक्त राष्ट्र महासभा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान, काय प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? तर भारत आणि बांगलादेश याचं करेक्ट आन्सर आहे, भारत आणि बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिलं डायनाईट स्काय रिझर्व्ह कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर हॅनले लडाख या ठिकाणी मित्रांनो स्थापन करण्यात आलेलं आहे. शेतीमधील वहिवाटी संदर्भामध्ये वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागाअंतर्गत कोणती योजना अंमलात आणणार आहे? तर सलोखा ही जी काही योजना आहे ही अंमलात आणणार आहे. कोणती? सलोखा. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 400वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. लक्षात ठेवा. देशामधील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा जो काही साठा याचा शोध लागलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने मिरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. तर दिल्ली याचा करेक्ट आन्सर आहे पहा. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. तर या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे याचं करेक्ट आन्सर आहे पहा, राजा बडे. कोणता देश हा 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोचा लष्करी आघाडीत झाला? तर याचं करेक्ट आन्सर आहे भारत. पुढचा प्रश्न बघा प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटामधील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं? तर 15 ते 45 वर्ष वयोगट, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा नुकतेच मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नामांतर हे कोणत्या नावाने केलं आहे? तर सी.डी. देशमुख याचं करेक्ट आन्सर बघा, सी.डी. देशमुख. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही अनावरण आहे कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर मॉरिशस देशामध्ये हे करण्यात आलेलं आहे पहा. राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे बघा. कोणतं? राजस्थान. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्याचं राज्य सरकारने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती? तर सिडको या महामंडळाची स्थापना केली होती बघा विकास करण्यासाठी. कोणतं? सिडको. राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे आहेत. भारताला सर्वाधिक लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर अटल सेतू आहे बघा. कोणता आहे? अटल सेतू. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा कलम दिले आहेत? तर भारतीय न्याय संहितामध्ये दिलेत पहा. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचं उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? AK, लक्षात ठेवा AK 203 याचं करेक्ट आन्सर आहे पहा.
पुढचा प्रश्न मित्रांनो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरणारा जगातील पहिला देश आपला भारत देश बनेल. लक्षात ठेवायचे भारत देश. पुढचा प्रश्न बघा, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर अफगाणिस्तान याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर गगनयान ही जी काही मोहीम आहे ही राबवण्यात येते. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 3रा क्रमांक आहे. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे? तर दांडपट्टा हे जे काही शस्त्र आहे मित्रांनो, याला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं? तर हे अमळनेरमध्ये मित्रांनो 27वं मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त करण्यात आला? तर ओपनहायमर याचं करेक्ट आन्सर बघा. कोणता चित्रपट आहे तो? ओपनहायमर. नेक्स्ट बघा, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात कमी घनता आहे. कुठं? गडचिरोली. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला? तर याचं करेक्ट आन्सर बघा, पद्मा सुब्रमण्यम यांना घोषित झालेलं नाही. बाकी चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी आणि कपुरी ठाकूर. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर रतन टाटा मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. कोण? रतन टाटा. शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाहीये? यामध्ये मित्रांनो जपान हा जो काही देश हा सदस्य नाही. कोणता? जपान हा देश सदस्य नाही. पुढचा प्रश्न बघा, अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत? तर राजा बडे. लक्षात ठेवा, जय जय महाराष्ट्र माझा. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याचा खेळाडूचं नाव काय? रोहित शर्मा. खालीलपैकी हुतात्मा दिन हा 30 जानेवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 30 जानेवारीला. 2024 सत्रामध्ये IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? तर श्रेयस अय्यर हा होता. लक्षात ठेवायचं आहे, श्रेयस अय्यर 2024च्या इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार. चंद्रयान 2 मोहिमेमधील लँडरचं नाव काय होतं? तर विक्रम नाव होतं. लक्षात ठेवा, विक्रम. सूर्याचे निरीक्षण आणि सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळी आणि त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? तर आदित्य L1. लक्षात ठेवायचं आहे, आदित्य L1 ही मोहीम आखण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, समर ऑलिम्पिक गेम्स 2024 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिसमध्ये मित्रांनो हे होणार आहेत. कुठं? पॅरिस. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर थॉमस चषक मित्रांनो बॅडमिंटन या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? बॅडमिंटन. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? काठमांडू. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जर्मनी. लक्षात ठेवायचं आहे, जर्मनी. भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? 1912 मध्ये मित्रांनो भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा चालू करण्यात आली. जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे? तर छॉड हा देश आहे. कोणता? छॉड. श्रीमंती दयंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते? तर बॅडमिंटन या खेळामध्ये होते. पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? तर विल्सन जॉन, अर्पणा पोपट आणि धनराज पिल्ले म्हणजे वरील सर्व खेळाडू काय आहेत बघा, महाराष्ट्राचे आहेत. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली? तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली. म्हणजे 1 आणि 4 याचं करेक्ट आन्सर आहे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही? कुणी पाहिलेलं नाही? तर राजीव महर्षी बघा, VS रामदेवी, VS संपत आणि सुशील चंद्रा यांनी पाहिलेलं आहे, परंतु राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही. सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत? 28 आणि 8 हे याचं करेक्ट आन्सर बघा, 28 राज्य आणि 8 संघराज्य आहेत. भारताच्या राजमुद्रेवर उपलब्ध प्राण्याच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील
गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचं उत्तर किती येईल? तर 20 त्याचं उत्तर येईल. किती? 20. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागू केला जातो? तर बांगलादेशमध्ये हा लागू केला जातो. हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे? तर इस्माईल हानिया हा आहे. कोण आहे? इस्माईल हानिया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला IPL 2023 मध्ये IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खरेदी म्हणून निवडण्यात आलं होतं? तर मिचेल स्टार्क. लक्षात ठेवायचं, मिचेल स्टार्क हा बॉलर आहे आणि तो KKR कडून होता बघा. लक्षात ठेवायचं, KKR कडून. महुआ मोइत्राला कॅश फॉर कॅरी आरोपामुळे मागील लोकसभेमधून हकलपट्टी करण्यात आली होती. त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये आहेत? तर तृणमूल काँग्रेस संदर्भामध्ये. अलीकडे लागू झालेले नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी जोड्या विचारात घ्यायच्या आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत? तर सगळ्या जोड्या या ठिकाणी योग्य आहेत बघा. भारतीय न्याय संहिता BNS 2023, भारतीय दंड संहिता IPC 1860, भारतीय साक्ष अधिनियम कितीचा आहे बघा? तर भारतीय साक्ष अधिनियम 1872 बघा. हे सगळ्या या ठिकाणी करेक्ट आहेत. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतू यांच्याबद्दल किती तथ्य योग्य आहेत? तर बघा, याचा करेक्ट आन्सर बघा, ते पंतप्रधान 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केलं होतं बघा. बरोबर आहे. या सेतूची मुंबईमधील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा क्षेत्र जोडणारी 21.8 किलोमीटर लांबी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण लागतं बघा 17,850 कोटी रुपयांच्या आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहेत. ही सगळे विधानं कशी आहेत बघा? बरोबर आहेत. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. खालीलपैकी कोणतं इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ लाईक करा. PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू.